गाते श्रोते आणि पहाते गाते श्रोते आणि पहाते चतुरंगी मोदी
बळे फळती बीजे भाव बळे फळती बीजे पापर खुमा देवीवरून विठ्ठली करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल
गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुच्छिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणूनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो कुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव बळे फळती विजे बापर कुमा देवीवरून विठ्ठली करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण गावितो विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तरी
बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य धन्य नाम देवा धन्य धन्य नाम धन्य धन्य नाम एका जनार्दनी चरणी सेवा एका जनार्दनी चरणी सेवा एका जनार्दनी चरणी सेवा नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव संपात्य ज्ञानं च विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती रूपा टाळ मृदंग श्रुते देखा तया माझी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळाचा सकळ नामामुळे मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल बोला बोला जय हो बोला पुकरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांचे शिरोमणी महाकैवल्य तेजोनिधी आनंदित अखंड समाधीधन महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा सर्वांचा अधिकार जाणून त्यांना नामचिंतन आणि नामरूपी अनुसंधान आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत साधावं अशा प्रकारचं चिंतन करणारा सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे. आज आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात. गेली 8 वर्ष या मंडपामध्ये श्री सद्गुरू सेवा समिती आयोजित श्री हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी
संपन्न केला जातो, त्यातलं हे 8वं वर्ष आहे. आणि या 8व्या वर्षाच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या निरतिशय प्रेमातून आणि माझ्यावर लेकराप्रमाणे प्रेम करणारे श्री हरी भक्तिपरायण आमचे मामा असतील, दोंडाळा मामा, खंडू मामा आणि आधी करून सर्व सप्ताहाचे संयोजक आयोजक मंडळी, आमचे सर्वजण मोरे माऊली संप्रदाय गुरुबंधू मंडळी असतील, आळंदीकर सर्व गुरुबंधू मंडळी असतील. तसं पाहता इथे जमलेला सर्व समुदाय पाहता अधिकार संपन्न सर्व समुदाय वाटतोय. आणि त्या निमित्ताने या अभंगाची योजना मी केलेली आहे. आणि सप्ताहालाही 8 वर्ष झालेले आहेत. नाही तर पहिल्या दिवशी धोत्रा घालून माणसं मिळणंच अवघड आहे. हो, ते पण शहरामध्ये. पण काही म्हणा महाराज, कोकणामध्ये महाराजांचे, मोरे माऊलीचे फार मोठे उपकार आहेत, फणसे बाबांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी खरंच या अशा मोठ्या टोप्या पाहिल्या का समाधान वाटतं. कारण काय, फार मोठी शिस्त तुम्हाला लावलेली. हा, तुम्ही मोठ्या घरची लोक आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही कोणाच्या घरात जन्म घेतलाय माहित नाही, पण म्हणूनही जाणते नो गुरु भजीचे या न्यायाने तुम्ही फार मोठ्या गुरु परंपरेमध्ये आहात. अशीच साधना, काय होतं महाराज, शिस्तीने केलेली साधनाच फळाला येते. बरं, सोयराचारी साधना काही कामाला येत नाही. मला फार समाधान वाटलं. मुळात मी फार कमी करणारा माणूस, सप्ताह कीर्तन करणारा माणूस. एक काळ होता गाजवला, पण आता असं वाटतं हे सगळं स्वरूप पाहिलं ना महाराज. पण महाराज तुम्हाला पाहून पण बरं वाटलं. सांप्रदायिक माणसं आहेत, साधक माणसं आहेत, खरंच समाधान वाटलं. त्यामुळे आज सेवेला खरंच आनंद येईल. त्या निमित्ताने सर्वांच्या अंतःकरणामध्ये निरागस निर्विकार स्वरूपाने वास करणारे माझे माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्री गुरु महाराज असतील, त्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. गेली 8 वर्ष आपण या धर्म मंडपामध्ये नाम सप्ताह करत आहात. या ठिकाणी अधिष्ठान लाभलेले महाराज. मुंबईमध्ये एवढी मोठी जागा लावणं आता माझं बालपण इथेच ठाण्यामध्ये गेलेले, गांधीनगरला. त्यामुळे तुम्ही अजिबात विक्षेपित होऊ नका. जी कार्यकर्ते मंडळी आहे त्यांना फार टेन्शन येतं, महाराज काय बोलतील का, महाराजाला काय होईल का. सगळ्यात पहिलं म्हणजे मी संसारी महाराज आहे, मी ब्रह्मचारी नाही. हा, विठू माझा लेकर वळण संगीत गोपाळांचा मेळाच असतो आमचा. आम्ही निघालो का दिंडी घेऊनच निघतो. त्यामुळे त्याची सवय आहे संसारिक कलहाची. दुसरी गोष्ट, मी गांधीनगरमध्ये 40 वर्ष सप्ताह केले महाराज. हा, मोठे पण नाही सांगायचं. त्यामुळे शहरामध्ये कार्यक्रम करत असताना काय त्रास होतो हे फार मी जाणू नये. त्यामुळे तुमच्याकडे काहीच नाही म्हटलं तरी चालेल. आणि लेकर आहेत महाराज, आजकालची मॅगी खाऊन झालेली लेकर काय गप्प बसणार आहे की नाही. त्यामुळे तरी तुमच्याकडची मॅगी त्या मनाने बरी आहे. मुलं फार शांत आहेत, काही टेन्शन घेऊ नका. एखादं लहान मूल उठलं, तुम्ही काही विचारित होऊ नका. ते आपलं थोडं बागेल खेळेल आणि तुमच्याजवळ येईल. फक्त रडल्यावरती मग सांभाळ, त्याच्यावरती औषध नाही काही. त्यामुळे तुम्ही अनुसंधान देऊन चिंतन ऐकावं. कुठल्याही प्रकारचा विक्षेप मनामध्ये करू नये. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळा मुलांच्या नावाखाली कार्यकर्ते चान्स मारून घेतात. गलबलाट करायचा नाही का. फार फार बरं वाटलं महाराज. संप्रदायामध्ये तुमच्याकडे अनुशीलता आहे. हे बाबा इथून नाचताना जात होते, महाराजांनी त्यांना अडवलं. मला फार बरं वाटलं महाराज. हे खरं, हे सगळा दिखावा झालेला आहे बरं का बाबा. काही नाचायची गरज नाही. संप्रदाय पद्धतीने विना घ्या. जे तुम्हाला सांगते ना, नाचल्याशिवाय पाकिट नाही भरणार, तिथं नाचा पकार. मी नाचवतो तसा, मला नाचायला फार आवडतं. आपण नाचू थोड्या वेळा. काय झाले, वेळ पण कमी पडले. नाचवी तुम्हाला काहीतरी करू आपण, खेळ्या वगैरे म्हणून एखादा नाचू. हा, त्यामुळे फार अनुशिता या सप्ताहामध्ये आहे. मी आलेल्या पहिलं टाळ शोधतोय. मला टाळ दिसला, टाळ ठेवले पुढे नेऊन. काय टाळ कुठं संपले. अरे बापरे, शिंके लांबविले तुम्ही. माझे श्री गुरु महाराज सांगायचे, श्रीपाद महाराज म्हणून टाळाला असं लटकत नाही झालं, त्यांना असं नाही. हो, त्यामुळे फार अधिकारी माणसं आहेत. गुरुजींचे शब्द तुम्हाला सांगितले बघा, जमलं तर वगैरे होईल. क्या बात आहे, असं पाहिजे. एक नंबर, एक नंबर. मला पण त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितलं, काय नुसता मोठा कार्यक्रम केला होतो, पहिले टाळ खाली ठेव असं सांगितलं. ह्या भाषेत सांगितलं गांधीनगर. आणि तुमची सभा महाराज सगळी सुज्ञ मंडळी आहेत. प्रल्हाद ताल धारी तरल येतीत योची योद्धेव कांसधारी स्वर ऋषी स्वर कुशील तया राज करता अर्जुन भूत. भागवत महात्म्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही फार अधिकारी मंडळी आहात. प्रसन्न वाटतंय. आणि तुम्ही भाग्यवान महाराज, तुम्हाला इथे अधिष्ठान मिळाले.
नाही तर उगाच फोटो उभा करायचा आणि कार्यक्रम करावा. खरं की नाही? फोटो बोलतोय का? त्यामुळे मी म्हणतो की मोठ्या घराची पोरं आहात. तुम्हाला फार मोठा असा वंश मिळालेला आहे. तुम्ही बोलतो ना उगाच आहे का खानदानी आहे. इंद्रायणी मालिकेमध्ये डायलॉग होता, उगाच आहे का खानदानी आहे. तसं प्रकारे आपण खानदानी आहे. आपल्या गुरुचं नाव सांगा वायुमाने, बापच सांगा त्याच्या गुरुचं सांगा मला. भांडुपला राहिलो काही दिवस, संत एकनाथ सेवा मंडळ तुम्ही ऐकलं असेल तुम्ही. हा सांप्रदायिकच कार्यक्रम होणार. नाथ महाराजांचं मंदिर आहे ते एकनाथ महाराज. बालपण पांडुरंग महाराज गुले, महादेव महाराज गोपाळे, शिवाजी महाराज काळे, केशव महाराज शिवने यांच्या याच्यामध्ये वाढलो. बालपणीच हे बाळकडू मला शिवने महाराजांकडूनच मिळाले. केशव महाराज शिवाजी आता गाथा मंदिरामध्ये आहेत, त्यांच्या घरी जायचो महाराज. ते मला नाट शिकवायचे, अभंग शिकवायचे, मृदंग शिकवायचे. कैलास महाराज शिकले यांच्याकडून पहिलं पक्वास शिकलो महाराज. बाबा तू स्वभाव लय गोड, पण कधी कानाखाली मारते सांगते. गोड बोलणारी माणसं खतरनाक असतात, पण त्यांनी घडवलं. हे काय होता, मुंबईमध्ये फिरलो सप्ताह वाजवायला. महादेव महाराज मुळे माऊली असतील, घाटकोपरला त्यांनी पण बरेच कार्यक्रम दिले. माझ्याकडे पण ते यायचे. कोकणामध्ये सुद्धा फिरलो. रामदास महाराज तुमचे पाटील असतील, रायगड भूषण. परत मारुती महाराज पलटकर असतील तुमचे, रत्नागिरी खेडची माणसं असतील. पण मग आता नंतर वाटलं पांडुरंगाच्या कृपेने आता स्थिर सावर झालो, चालू आहे व्यवस्थित, नोकरी वगैरे आहे, चाललंय. सेवा म्हणून आपण कुठेतरी सेवा करायची, सुट्टीच्या दिवसात करायची. कुठल्याही प्रकारचा आपल्याला काय कशी काय अपेक्षा अशी नसते, पण समाधान वाटतं. सेवा केल्यावरती जिवंत असल्याचा थोडासा आभास होतो आणि बरं वाटतं, फार बरं वाटलं. भगवान शंकरांना नमन करू आणि चिंतनाला प्रारंभ करू. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. मिळाली वैष्णव मांदी, त्याचे चरण रेणू वंदी रे. चतुर विनोदी दुचिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकळात विनवनी करा विठ्ठल स्मरण. महाराज नामरूपी सप्ताह करत असताना संप्रदायामध्ये काही अलिखित नियम आहेत. पहिल्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कुठला अभंग घ्यावा, उपांत्य दिवशी काय सांगावं आणि शेवटच्या दिवशी काय सांगावं, असे काही अलिखित नियम आहेत. कोणी म्हणेल महाराज अलिखित नियम आहेत मग का पाळायचे. कोणी म्हणेल महाराज आम्ही असे महाराज लोक पाहिलेत की ते हे काहीच नियम पाळत नाही, ते कुठलाही अभंग कधीही घेतात. त्याचं पहिलं उत्तर त्यांना तेवढेच अभंग येत असतात. दुसरं उत्तर एक तर ते अधिकारी असतात. अधिकाऱ्याला बंधन नाही महाराज. हो, पहिल्या दिवशी नामपर अभंग घेण्याची पद्धती आहे. नामाचं वर्णन करावं, रूपाचं वर्णन करावं, अशा प्रकारचा भाव. काय करायचं, कसं करायचं, डोक्याला माझ्या भानगडीत पडायचं नाही. मला माझे गुरु मला सांगायचे, जिथं डोकं ठेवलं तिथं डोकं लावू नका. तुम्ही मस्तक नतमस्तक झालं, शरण झालं की नाही, बस मग आता डोकं लावलं. असंच का तसंच का, कारण भरपूर आहे, सांगू शकतो, काय अडचण नाही काही. आणि कसं आहे महाराज, आता तुमच्या पोराने जर तुमच्यासारखं नाही वागलं, तुम्हाला राग येईल का नाही.
मग आता आपण आपल्या सगळ्यातले मूळ कोण आहेत? ज्ञानोबा तुकोबा आहे, बरोबर की नाही? मग त्यांनी हे मूळ घालून दिलेलं आहे. सद्गुरु जोग महाराजांनी हे मूळ घालून दिलेलं आहे. ज्यांनी कोणी हा सप्ताह चालू केला असेल त्यांनी सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं असेल, एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरती अनुष्ठिती सामान्य सकळ. त्या अनुषंगाने त्या न्यायाने आजच्या दिवशी नामाचं रूपाचं वर्णन करावं. अजून एक आहे, या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारची लोक आहेत महाराज म्हणतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जग. हो, काय झालं? ही सगळी माणसं जेव्हा साधू संत मंडळी पाहायला लागली, साधू संतांना फार यातना होऊ लागली, फार दुःख होऊ लागलं. ते पाहतायत यांना काय निमित्ताने नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, काय निमित्ताने भगवंताने हा नरदेह दिलेला आहे आणि ही माणसं करतायत. यांनी देवाचं भजन करावं, संत संगती करावी, आई वडिलांची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, दीनदुःखितांची सेवा करावी, सदाचरण करावं, पवित्र जीवन जगावं. पण ही माणसं जी आहे ही आडराने पळायला लागलेली आहे. त्यांना कसलेही भान नाही. स्वैराचार झाला महाराज. देव धर्म शांती पडले सकळ विषयी गोंधळ गाजारशी. अशा प्रकारे हे कलीचं मैमान झालेलं आहे. कालाय तस्मै नमः अशी म्हणण्याची परंपरा झालेली आहे. असं असताना महाराज हे सगळं जग पाहिलं, एवढं सगळं दुःख पाहिलं. संतांचं हृदय हे आईप्रमाणे कळकळा फुटला. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेले, हे आडराने फिरणारं जग आम्ही पाहिलं आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं, आता या वैकुंठात राहून काय अर्थ आहे? खाली गेलो पाहिजे आणि वैकुंठ ऋषी
कहते हैं एक तीर में दो शिकार. आशिष पाहिजेत महाराज. हे लक्षात ठेवलंय ना, नाचायचंय या नाचून लगेच. काय म्हणतात महाराज ऐका. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. पुढचं ऐका. झाडू संतांचे आडराने भरले. संतांचे मार्ग म्हणजे काय? तुका म्हणे शेष सेवीन आवडी मोडी पुरी देते. आधी मार्ग जाऊन गेले, आधी दयाने त्याची पंते अवेद मार्गी मुली गेले, त्याची पंत झाली वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारचा संतांचा भाव झाला. संत आले मृत्यू लोकात पाहिलं की 3 प्रकारची लोक त्यांनी पाहिली. पहिला प्रकार पाहिला पंत, दुसरा प्रकार पाहिला मुमुक्षु आणि तिसरा प्रकार पाहिला मुक्त. बरं का? हा, सोप्या भाषेत तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं, तुम्हाला कुंभार माहितीये का? कुंभार जो मातीची मडकी वगैरे बनवतो. कुंभाराने माती एकाच ठिकाणाहून घेतली, एकाच गाढवावरून वाहून आणली, एकाच विहिरीचं पाणी चिखल करायला वापरलं आणि त्या चिखलाची वेगवेगळी प्रकारची मडकी बनवली. आता त्या मडक्यांचा उपयोग आहे का? त्या प्रकारे 3 प्रकारची माणसं 3 प्रकारे समाजामध्ये वर्तन करत असतात. पहिलं मडकं जे होतं ते मडकं पाटलाने वापरलं. कळलं तुम्हाला? हा, शौचासाठी त्याची योजना केली. काय झालं? पाटलाची पण चूक नाही. पाटलाने कोपीवर ठेवला होता पितळाचा तांब्या, तो तांब्यात नेला चोरून. परत दुसऱ्या वेळेस त्याने ठेवला स्टीलचा तांब्या, तो नेला चोरून. नंतर ठेवला लोखंडाचा, तो चोरला. म्हणला आता मडकं ठेवल्याशिवाय पर्याय. पाटलाने लोक काय करतील याचा भरोसा नाही. पण तुमचे कार्यकर्ते हुशार आहेत. माझ्या चपला लगेच मागे लिहून ठेवतो. तुमच्या मंडळाचे काय कौतुक करावं? खरंच कौतुक आहे. अनुभवाशिवाय नाही ना महाराज, अनुभव आहे अंगी. नाहीतर श्रोत्यांचा पहिला डोळा कीर्तन करायचे चपला बसून. याचा पहिला कार्यक्रम हा पाकिट घेऊन जाणार आहे. काय चप्पल घेतली काय मरत होतं काय? माणसं उगाच मोठ्या मनाने म्हणतात चप्पल गेली बरं झालं, आहो तसं गेली. आतून लई दुखत असते. पहिलं मडकं जे आहे पाटलाच्या खोपीवरचं महाराज, काय त्याला काय जीवन आहे का महाराज? बद्धासारखं मुक्त आहे, बद्धासारखं मडकं. त्याला बद्ध म्हटलेलं आहे. बद्ध म्हणजे काय महाराज? आपण काय जन्माला आलो, कुठून आलो, काय करावं, कसलंही भान नाही. महाराज छान वर्णन करतात. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. अरे तुम्हाला नरदेह दिलेला आहे आणि तुम्ही विषयामध्ये गुंतलेला आहात. रात्रंदिवस बस संसारच करायचा. सायासे करशी प्रपंच दिननिशी आणि हरीशीनं भजसी गावल्या गुन्हे. लोक एवढी चाप्टर येतात. तुम्हाला काय सांगायचं? मी तुमच्याकडचं सांगत नाही, आमच्याकडचं सांगतो बरं का. आमच्याकडे सप्ताहाला पंगत असते, तुमच्याकडे असते गाव असते क्या बात. ते परवा मुलांना एक धडा शिकवला इंग्रजीचा. मी शिक्षक आहे म्हणून सांगतो. धड्याचं नाव होतं थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याच्या अगोदर विचार कर. आणि तिथे एक फिलॉसॉफर आहे, त्याचं असं म्हणणं आहे, एक तत्वज्ञ आहे, तो असं म्हणतो, जर आपण बोलण्याच्या अगोदर विचार का करावा, किंवा दुसरं त्याचं असं म्हणणं आहे, कमी बोलावं जास्त ऐकावं, त्याचा युक्तिवाद त्याने केलेला आहे. कसा केलाय बघा. जर देवाला जास्त बोलावं कमी ऐकावं असं अपेक्षित असतं तर देवाने 2 तोंड दिले असते, एकच कान दिला असतं. माझं बोलणं समजतंय का? का इंग्लिश मध्ये बोलू? असं बोललं तर डायरेक्ट सैराट आठवते लोकांना. सैराट डायरेक्ट 3 वर्षाकडे जाते माणसं. एवढं अवघड पडते. हो, त्याचं म्हणणं असं आलं, देवाने 2 कान का दिले आणि 1 मुख का दिलं? का? लिसन मोर अँड स्पीक लिटल लेस. वन शुड स्पीक लेस अँड लिसन मोर. खूप ऐकावं आणि कमी बोलावं. आपल्याकडे आमच्याकडे घाटावरती एक म्हण आहे, काय हो, खापराचं असतं तर फुटलं असतं म्हणतात. अरे बाबा, खापराचं असतं फुटलं असतं असं म्हणतात आमच्याकडे म्हण. त्याच्या तत्वज्ञाचं म्हणणं आलं, अरे बाबा, आणि मी तोच विचार करतोय, जर 2 तोंड असते तर पंक्तीमध्ये काय झालं असतं?
पंक्तीवाला पुढची वर्षी दिसणार नसता काय हो? एका तोंडाने बेचार पंक्तीवाले. आमच्या गांधीनगरला महाराज कीर्तनाला उगा 100-150 माणसे जेवायला 1000च्या वर पंक्ती जायची. 1000च्या वर. पार आम्ही वाळू बेजार आम्हाला जेवायला रात्री 2 वाजायची. पुढून माणसं येते देव झाले. आता इथे आमच्या कालेला एक भागवत कथा चालू आहे. तिथं ऐकायला रोज 5-50 माणसं, जेवायला पार खाडीपर्यंत लाईन लागत. जय श्री कृष्ण, राधे राधे, कहां से आते पता नहीं, भगवान बुलाते हैं. बरं भोजन के लिए बुलाते हैं. तो विवाह भक्त बस श्लोक सुनाते हैं. वो आगे का पता नहीं है. लक्ष्मी विवाह गाते में शतम विवाह वक्तव्य, 100 काम छोड़ के खाना खाना चाहिए. माणसं सोयीनुसार बोलणारी फार आहेत. हे पक्के संसारी लक्षात घ्या. फार सावध राहायचं. हा कीप सेफ डिस्टन्स. तो करोना झाला बरा, यांच्याबरोबर राहायचं फार अवघड इन्फेक्शन आहे. सांगण्यात इतकंच असं आहे महाराज. मी तुमच्याकडे सांगत नाही, आमच्याकडे सांगतो. सप्त्यामध्ये म्हणजे भोजनाला भरपूर माणसं असतात आणि भजनाला कमी असतात. बरं, आता हे सांगायचं कारण अगोदर सांगतो, कारण पहिला दिवस आहे. निदान तुम्ही 8 दिवस तरी व्यवस्थित या. प्रमाण सांगतो, मोठ्या माणसांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. सप्ताहाचं जेवलं आणि सप्ताहामध्ये योगदान जर दिलं नाही म्हणजे पावती फाडा असं म्हणत नाही, ती फाडावीच माणसाने. कारण दान शुद्ध करण्यासाठी, पैसे शुद्ध करण्यासाठी हा मार्ग आहे. दुसरा विषय असा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी मंगीचं नाही का ते. पंक्ती सप्ताहाच्या खायच्या आणि घरी जाऊन मालिका बघायची. कसं काय व्हायचं नाही ना जमलं महाराज. मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलं महाराज. फार आपला तेवढा अधिकार नाही बोलायचं, ते बोलू शकत नाही, पण भयंकर बोलायचे. अजून सांगतो, ते सोपं सांगतो बोलणार. त्यांचं बोलणं असं होतं, जर तुम्ही सप्ताहाच्या पंक्ती खाल्ल्या आणि सप्ताहामध्ये भजन कीर्तन विना पहारा जे काही असेल, काही सेवा नाही करू लागला. अहो मंडपातला एक दगड उचला, मग त्या अभिनयाची सेवा त्या देवाला प्राप्त होईल. एक दगड सप्ताहाच्या मंडपातला उचलला की कोणातरी लागायला बसलेला लहान पोरं उभी राहिले तिथे, कोणाच्या पायाला लागला तर रक्त येईल. तो भाव तुमचा देवापर्यंत पोहोचतो. एवढी भावना शुद्ध ठेवा. हा एक दगड जरी उचलला, ही सेवा पाहिजे. तर महाराज सांगायचे, जर तुम्ही असं केलं तर ज्याची पंगत खाली घरी जाऊन झोपले त्याच्या घरी पुढच्या जन्मामध्ये बैल नाही तर कुत्रा व्हावा लागेल आणि ती फाडावा लागेल. गिव्ह अँड टेक पॉलिसी, इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक, इट्स नॉट वन वे. नेहमी घे आणि दे, हाच प्रकार. तुम्ही जर कोणाला दिले तर परत त्याच्याकडून घेत नाही का? अहो लोकांनी एक चहा पाहता का दुसरा, त्याच्याकडून कधी पिण्याची वाट असते. पाहता महत्वाचं, याला कधी गाठ व्हायचं, आता उद्या तर सुट्टी आहे, हा उद्या कसला भेटतोय, पण हा चहा ते काढावा लागेल. बोलतो मोठ्या मनाने, चला चहा प्यायला पाहतो, पण डोक्यात असतात याचा पण प्यावा लागेल, कधी प्यायचा, याचं नाव संसार. फार विचित्र आहे. जेवढं प्रेम परमार्थात तेवढं संसारात नाही. सांगण्याचा एक अर्थ असा आहे की नामचिंतन करण्यासाठी आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. संत पाहू लागले, संत वेगवेगळ्या प्रकारे लोकांना सांगू लागले. अहो संतांनी कधी कधी या नरदेहाचं महत्व सांगावं. अरे देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. एक कलेन कंठेची म्हणून निर्मिरी 14 ही भुवने हो. आधी एकटाच होता तू, पण त्याला कर्मनाथ महाराज. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी. कान्होबा तेरे तेरे ते ते कढाल एक माया निर्माण केली. त्या मायेने एवढं विश्व तयार केलेलं आहे. त्याला एकट्याला करमेना म्हणून त्यांनी एवढी दुनिया निर्माण केली. बरे केली तर केली, सगळ्यांकडे कुतूहलाने पाहू लागले. जसं आपण आपल्या पोराकडे पाहतो. लहान लहान पोरग, लहान लहान मुलं असतात घरामध्ये, आईकडे लाड घालतात, बापाकडे लाड घालतात. आई वडील जेवायला बसले की त्याच्या ताटामध्ये हात घालतात. हा आता काय काय आजची स्टँडर्ड पिढी आहे, त्यांना असं चिवडलेलं आवडत नाही. हो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी याचं वर्णन करून टाकलेलं आहे. हो, ते म्हणतात, अरे लहानपणी तुझ्या हात तुझ्या ताटात जेवतोय तर पुढे तुझ्या तोंडाकडे बघणार नाही, जेवतोय घालतोय घासत खा. हा, बापाची ताटली जेवावी लागी, माऊलीचं वर्णन आहे. हो, लहान पोरं त्याला वाटतं बापाला भरवावं, आईला भरवावं, पण हे खडूसवाणी करतं. ते मोठे झालं तोंडाकडे बघत नाही. केले कर्म झाले त्याची भुगा आली उपजले गेले. असे किती प्रेम द्या, सगळ्यांना प्रेम द्या. या 84 लक्षणी भगवंतांनी निर्माण केल्या. सगळ्यांकडे कुतूहलाने पाहू लागले. ममे वंशो जीव लोके जीवभूत, हे सगळे माझीच रूप आहेत. पण एक पण मला भजना, एकालाही माझी आठवण येत नाही. आपल्या लेकरा बाळांनी जर आपली आठवण केली नाही, आता ज्यांचे आई वडील इथे पोरं दुसरीकडे, त्यांचा एक दिवस जर फोन आला नाही त्यांना फार वाईट वाटतं. वाटतं की नाही वाटतं मला?
मी पण आता अगोदर फोन केला म्हणून इकडे कीर्तनाला विठोबा रखमायला आलो. म्हटलं मी कीर्तनाला आलो वाट बघशील गावाला फोनची, तुला वाटत नाही आज फोन नाही केला. ते बिचारे आपल्या तर विचार करत बसत का नसेल गेला, काय झालं असेल वगैरे. तिला म्हटलं सकाळी फोन कर. फक्त एक सेकंद काय 5-10 सेकंद बोलले फक्त पेटा दाखवला, तिला कळलं कीर्तनाला गेलाय. समजलं आहे नाही सुखरूप आहे. त्यांना काय पाहिजे असतं अजून, सुखरूप असले लेकरच असेल. 84 लक्ष योनी बनवल्या, पण देव म्हणू लागले हे सगळे मला विसरले बरं का. कुणालाही देवाची आठवण येत नाही, कुणी देवाची भक्ती करत नाही. प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये मग्न झाले, विषय विकारामध्ये गुंतलेले आहेत. माझी कुणालाही आठवण येत नाही. हे पाहिल्यावर देवाला दुःख झालं. देव विचार करू लागले असं करून चालणार नाही. आता काय करायचं, काय करावं लागेल. मग त्याने एक विशेष योनी तयार केली. त्या योनीचं नाव आहे मनुष्य योनी. भागवतामध्ये वर्णन केलेले आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान, परिमनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञान देही देही पावती. नाथ महाराज याच ध्याने देव होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. याच ज्ञाने तुम्ही देवाला प्राप्त करू. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. एवढ्यापर्यंत महाराजांनी वर्णन करावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे. सच्चिदानंद पदवी घेणे हा विस्तृत विषय. महाराज या हा देहाची निर्मिती फक्त देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी हे लक्षात ठेवा बरं का. तुम्ही म्हणता बाकी सगळं महाराज हे फक्त हा देह जिवंत राहावा याच्यामध्ये अन्नमय प्राण दिलाय. मग तुम्ही अन्न म्हणूनच जीवन समजलं महाराज, तेवढा कमवा. हा त्याने आपली काय चिंता नाही केली महाराज. सगळं भोगीचा होईल त्याचा. हा सगळ्यांना तो जर पोचतो, सगळं जीवांचा करीतो सांभाळ. काय काय युक्तिवाद आपण करतो, नाही आता ते नोकरी नाही केली तर कसं होईल असं. अरे तू कर ना, कामामध्ये काम काही म्हणा. राम जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाची. देवाला क्षणभर विसरू नका हो. त्याने सर्व काही आपल्याला दिले. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. नासे जीवपन भवरोग. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण दुःखामध्ये अडकत राहतो. या नरदेहाची निर्मिती ही फक्त भगवंताला जाणण्यासाठी केलेली आहे, संतांची संगती करण्यासाठी केलेली आहे. कधी कधी नरदेहाचं महत्व सांगावं संतांनी. अरे बाबा परमार्थाला लागा. कधी कधी त्यांनी सांगावं, तुम्हाला माहितीये का कलियुगामध्ये नामस्मरण हे सगळ्यात मोठं साधन आहे. कुतयेध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यायाम कलो तधरी हरे नामैव हरे नामैव हरे नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. 3 वेळा नास्तेव सांगितले महाराज. अहो एवढं काय सांगायचं तुम्हाला. एवढी शक्ती नामामध्ये देवाने साठवून ठेवलेली आहे की देवाला माहित नाही की त्या नामाचा महिमा किती आहे. हो विष्णू पुराणामध्ये वर्णन करतायत. नामनुस्य यावती शक्ती पापर निर्हरणे हरे, तावत कर्तुं न शक्नोती पातक ह पातकी जना. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिंत विदेहा. माझिया नामा पुढे सकळ पाप तात्काळ पुढे. हा एवढी
नामाची शक्ती सांगितलेली आहे. एखादा म्हटलं मी खूप पाप करू शकतो, अरे तुझ्यात एवढी शक्ती नाही जेवढं पाप मिटवण्याची शक्ती नामामध्ये आहे. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देऊन तुकोबारायांनी सांगावं, अरे आकारोनी सांगे तुका आणि नाम घेता नामस्मरण करा, नामस्मरण करा. अहो म्हटले महाराज काय त्या नामस्मरणामध्ये ठेवले, आम्ही जाम भारी आहेत, आम्ही फार दान धर्म करणार आहेत, आम्ही कर्णाला आदर्श मानतो. अरे समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नाही ना. कोणी म्हटलं नाही नाही आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि फक्त तीर्थयात्रेचं आयोजन करतो, 1,00,000-1,50,000 रुपये काय तर मग काढतो म्हणजे काढतो. आता ते फार मोठं खेळ आहे महाराज. मला नाही फोन ना महाराज, भरपूर फोन महाराज, हा करा असं. अरे म्हटलं मला सुट्टीच नाही शाळेत, प्रायव्हेट शाळेत तुम्ही नका नाही, तुम्हाला घरपोच होईल. त्यातलं तर आपण नाही ना महाराज, त्यातला तर आपण करून आपल्याला अपेक्षा राहत नाही. बिना करता काय अपेक्षा राहायची गो. जगद्गुरु द्वाराचार्य मनुक पुटाधीश्वर रेवासा धाम वृंदावन श्री जगद्गुरु राजेंद्रदास महाराज आपण ऐकून असाल, फार मोठी विभूती भारतातली. आणि मग महाराज त्यांनी एका त्यांच्या कार्यक्रमात सांगितलं होतं, हे माणसं सगळे म्हणतात ना आम्ही दुःखी आहे, दुःखी आहे. खूप दुःख सगळेजण भोगतात, खूप दुःख आहे, खूप दुःख, दुःखाने बेदर झाले लोक. याचं कारण त्यांनी मूलभूत कारण सांगितलं. सर मूलभूत कारण बघायला गेलं तर महाराज काय होतंय, दुःखात उद्भिजयते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. दुःख कोणाला नको आहे आणि सुख सर्वांना हवंय, पण दुःख आल्याशिवाय आणि सुख काय, अख्खं आयुष्य सुखाच्या आशेत गेलं. शाळेत गेलो सुख होईल, झालं नाही. कॉलेजमध्ये गेलो सुख होईल, झालं नाही. बाई केली तर सुख होईल, मग तर फारच कार्यक्रम झाला गाडी. आता उगाच लोकांना बरे म्हणावं लागते, पण आता बरं वाटतंय, अरे बरे आपलं होऊन तरी गेलो. आता जे राहिले ते राहिले ना, भंग बोले खरे खोटे. अहो गावागावात नाही गिरायके, तुमच्याकडे नसतील तर माझ्याकडे आहे 2-4 पुरे असतील सांगा. चांगली पुरे व्यसन नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही. खरे फार आमच्याकडे फार बिकट अवस्था झाली. पुरं काकुळती आली, महाराज माळ घालतो पण काहीतरी सोय म्हटलं असं आहे का. तुला मी यशवंत महाराज पाटलांची कोटी सांगतो, ऐक म्हणे. काय बघ, तुला जे पाहिजे ते सगळं प्राप्त होईल. महाराज कसं, ऐक, 1 कोटी नामस्मरण कर, तुला आरोग्य प्राप्त होईल. किती? 1 कोटी नामस्मरण. बरं ठीक आहे म्हटले महाराज, आपल्याला बायको पाहिजे ना महाराज. बरं ऐकू तो पुढे, एक एक स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे, डायरेक्ट पुढे पुढे मारतात. हा ते पोरगले खुश झालं बरं का. हे काही माणसं गमत केली का, रागवून डोंट माइंड. 2 कोटी नामस्मरण जर तुम्ही केलं महाराज, 2 कोटी, तर तुम्हाला यश आणि कीर्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरण केलं तुम्ही तर तुम्हाला या लोकांची सर्व सुख प्राप्त होतात. 4 कोटी नामस्मरण झालं महाराज, काम क्रोधादी विकार निघून जातात. हा कोणाच्या दिवशी तुमच्या मनात काम विकार, तुमच्या बायकोच्या मनात बायकोविषयी येणार नाही महाराज. तुम्हाला काम विचार तयार होणार नाही, क्रोध येणार नाही, राग. बायकोने किती तुमच्या नावाने काकडा करू द्या, तुम्ही वाकडेच होणार नाही. रागच येऊ शकत नाही. ज्यांना वाटतं ना बायकोचा कार्यक्रम करायचा त्यांनी एकच काम करायचं, काय, 4 कोटी नामस्मरण, फक्त 4 कोटी. नाही लागू शकत. बघा जमलं तुम्हाला, काम क्रोधादी संपून जातात. 5 कोटी नामस्मरण केलं महाराज, ज्ञान प्राप्ती. आलो मी जवळ आलो, काळजी करू नका महाराज. बायकोला सांगा आलो आलो समजा. 5 कोटी नामस्मरण, ज्ञान प्राप्ती झाली. बरं चला पुढे. 6 कोटी नामस्मरण झालं महाराज, आपण मृत्यू टळतो. काय होतो ते आपण पाहतो ना, ऍक्सिडेंट, अपघाती मरण होतं आणि मग ते बरेच काय काय वगैरे शांती वगैरे करावी लागतात वगैरे वगैरे वगैरे. तर तो आपण मृत्यू टळण्यासाठी 6 कोटी नामस्मरण. 7 कोटी नामस्मरण केलं, हिअर इज इट, अनुकूल पती आणि पत्नी प्राप्त होते. अनुकूल. आता काय काय एवढं नाही महाराज, तुम्ही अगोदर तरी भेटायचं, आता आमचं झाला. मग काय नाही, आता एक काम करा, पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्मभूमी. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण काय या जन्मात मुक्त होत नाही, होणार आहे, मग जर परत आपला नंबर लागत असेल माणूस म्हणून, तर पुढची सोय लक्षात ठेवा. किती करायचे विसरले का? 7 कोटी लागल ती बायको भेटणार. हा जी तुमच्या अनुकूल, बरं का, अनुकूल म्हणजे काय, जी तुमचा संसार नेटका करेल. तुम्ही म्हणसाल मला अनुकूल, जी तुम्हाला अनुकूल आहे, तुम्हाला लाभदायक आहे नाही का, तुमची काळजी घेईल, अशी अनुकूल पत्नी तुम्हाला 7 कोटी नामस्मरण केल्यावरती मिळेल. काय पत्नीचं नाव घेतल्यावर म्हाताऱ्या माणसाची चेहरे पण फुलले. संसारामध्ये काय तेज आहे, संसार आहे. 8 कोटी नामस्मरण केलं महाराज. 8 कोटी नामस्मरण केल्यावरती काय होतं महाराज, 8 कोटी नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला स्वरूप साक्षात्कार होतो. स्वरूप साक्षात्कार
9 कोटी नामस्मरण केल्यावरती स्वरूप साक्षात्कार होतो, 10 कोटी नामस्मरण केल्यानंतर प्रारब्ध कर्म नाश होतो, 11 केल्यावरती क्रियमान कर्म नाश होतो, 12 केल्यानंतर संचित क्रियमान नाश होतो आणि 13 कोटी जर नामस्मरण तुम्ही केलं तर तुम्हाला साक्षात प्रभू रामचंद्राची भेट होते. कोणी केलं? महाराज समर्थ रामदास स्वामी. जय जय रघुवीर समर्थ. त्यांनी 13 कोटी नामस्मरण केलं, त्यांना साक्षात प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण पण आपल्या आयुष्यामध्ये जर या गोष्टी करू शकलो तर आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. म्हणून नामस्मरण फार सोपं आहे. नाम मंगलात मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. बरं, नाम बऱ्यात बरे आहे, सगळ्यात बरं नाम आहे. हा काय प्रमाण? नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे नाम तुझे. हा सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. सत्य साच करे, नाम खऱ्यात खरे, सत्य पण आहे, साच पण आहे आणि खरं पण आहे. चला पुढे. नाम पवित्रात पवित्र आहे. हा नाम पवित्र आणि परिकर रखुमा देऊ श्री विठ्ठलाचे. नाम बरवया बरवंत. नाम पवित्र आणि चोखट. पवित्र म्हणजे आणि चोखट म्हणजे समानार्थी शब्द आहे. पवित्र आणि परिकर समानार्थी शब्द आहे, म्हणजे पवित्रात पवित्र. चला विष्णू सहस्रनामामध्ये पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम दैवतानाम च भूतानाम यो यः पिता यतः सर्वाणि नाम वगैरे वगैरे त्या प्रकारे पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. नाव पवित्रात पवित्र आहे. चला पुढे. नाम गोडात गोड आहे. जिवे गोड तीर अमृताहुनी गोड. नाम मोठ्यात मोठे गगनाहुनी वाढ नाम तुझे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी साड गगनाहुनी वाढ. सगळ्यात मोठं काय हो? आकाश. त्याच्यापेक्षा पण मोठं काय? नाम. गगनाहुनी वाढ नाम तुझे. चला पुढे. नामस्मरण जे आहे ना महाराज, नामस्मरण श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार आणि नाम हे ते सार विठोबा. आणि सगळ्यात सोपं काय असेल? सोप्या सोपं आहे महाराज. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी. तुका म्हणे सोपे आहे आणि शेवटचा मुद्दा नाम चांगल्यात चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो कपी धरिले मुक्त केले राक्षसा. काय महिमा सांगावा. असं नाम सगळ्यांनी घ्यावं म्हणून संतांकडून ते तळमळायचं. संत सगळीकडे कधी देहाचं महत्व सांगा, कधी युगाचं महत्व सांगा, कधी वेगवेगळ्या प्रकारे तुमचा उद्धार होईल, सोपं आहे वगैरे वगैरे अशा प्रकारे. एक म्हणता महाराज आम्ही आहे ना योगी आहे, योगी. योगाची या वाटा म्हणजे निघालेगा सुबडा तया दुःखाची वाटा भागाला. योग एवढा सोपा आहे का? हो. म्हणून तुकोबाराने सांगितले मोडून या वाटा. आम्ही योगी आहे महाराज, आम्ही हे करणारे, आम्ही ते करणारे. बाबा तुम्ही कोणी जरी असले तरी कलियुगामध्ये काय झाले, कितीही वाटा असू द्या, कितीही तुमचे मार्ग असू द्या, काय झाले, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः सांगतात माझ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला उपायांची कमी नाही. तुम्ही कितीही उपायांनी माझ्याकडे येऊ शकता, पण त्यातल्या त्यात राजमार्ग जर कोणी असेल तर तो नामस्मरण हा राजमार्ग. उपायांची नाही वाणी येत, अशा प्रकारचं ज्ञानोबरांनी बाहेर जरा पोरं नाही व गडबड करते बघ. उपायांची नाही वाणी येत म्हणून या पार्था पाही प्रवेशावया माझी ठाई. उपायांची नाही वाणी येत. वाणी म्हणजे काय कमी नाहीये, तुम्ही कुठल्याही मार्गाने माझ्याकडे येऊ शकता. पण महाराज म्हटले तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही तीर्थयात्रा करा, दान धर्म करा, योग करा, काही करा, पण कलियुगामध्ये फक्त नामस्मरण या साधनाला महत्व दिलेलं आहे. बाकी जेवढी काही साधनं असतील त्या सगळ्या साधनांना झालेला आहे टीबी.
अवघ्या वाटा झाल्या क्षीण वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधिविधान कलीन घडे सर्वसम काय भक्ती पंथ बहु सोपा सगळ्या सोपा भक्ती राम 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 नामस्मरण अहो महाराज एवढं सांगून लोक नामस्मरण करेन मग संतांना राग आला काय आला राग आल्यावर मग संतांनी सुद्धा काय केले अगदी खालची भाषा वापरलेली फार तुम्ही नाथ महाराजांचा हरिपाठ बघा त्याच्यावर एक फार छान दृष्टांत याची एका मिनिटात धावता सांगतो तुम्ही सुज्ञ श्रोते आहेत तुम्हाला तर म्हणलं का तपेलं कळते शेतावरून भक्ताची परीक्षा आहे थोडं तुम्हाला पण बरं वाटेल गावचा भाग होता आणि एक जण नातेवाईकाकडे काही कार्यक्रमानिमित्ताने जेवणासाठी गेला होता जेवण करून येण्यामध्ये उशीर झाला आणि काय कुठं माळकरी नाही कुठं टाळकरी नाही कुठं वारकरी नाही कुठं काय नाही फक्त हाडकरी होता हा कळलं ना तुम्हाला तुम्ही वेगळा अर्थ करू नका हाडकरी म्हणजे कुठलं माहिती का मज नाही हात पाय टोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळा आणि शंभूड श्वाना परिगती झाली अवघे करती हाड 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 त्यांची कोणी विचारत तसं हाडकरी तुम्ही बाकी तो अर्थ लावा तुम्ही हुशार आहे ते बरोबर कळते पण त्या ज्ञानेश्वरीची ओव्या लक्षात राहत नाही हरिपाठात मिळतं मिळत लागत नाही देवाची द्वारी मुक्ती चारी ज्ञानदेव म्हणे रसाचे द्वार केसारा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गुणना झाला हरिपाठ कारण शेवटी कुठल्या नामसंकीर्तन साधन पहिलं झालं तेच म्हणून लागते ना त्याला वाटतं हरिपाठच झालं पहिलं झालं काय काय एवढे बहादर आहेत मला फार बहादर हरिपाठ होणं सुद्धा सोपं नाही हरिपाठ खरंच माऊलीची लोकांना त्याचा रोज हरिपाठ होतो खरंच माऊली जे करायला त्याने कळत असेल का असं यूज करावं लागते मला फक्त पाठ असण्यात मजा नाही रोज करायला लागतं का असं यूज करावं लागतं कष्टच करावं लागतं त्यावर पाठ तर कोणी करता येईल सोपं नाही हरिपाठ सुद्धा रोज नित्यनेमाने होत असतो तुम्ही करत असाल ना साक्षात प्रमाणे माऊली तुमच्यावर प्रसन्न आहे साक्षात प्रमाणे कोणाचं ऐकू नका तुम्ही माऊली प्रसन्न आहे माऊलीच्या प्रसन्नतेशिवाय रोज तुमचा हरिपाठ होऊ शकतो कासावीस व्हावं लागतं महाराज होत नाही हरिपाठ भल्या भल्यांचं होत नाही भल्या भल्यांचं त्यांनी आयुष्य काढले परमार्थामध्ये ही तळमळीने सांगतो म्हणजे कारण तळमळीने परमार्थ करा तुम्ही तळमळीने ऐकणारी माणसं आहे तुम्ही फक्त हा वाले माणसं नाही तुम्हाला समजतंय म्हणून मी सांगतो तो माणूस निघाला महाराज आणि गावामध्ये बघा ओढे असायचे ओढे पूर्वीच्या काळात आता त्या ओढ्यावर टाकले पूल त्यामुळे आता कोणाला ओढेच कळत नाही आमच्या लहानपणी गावामध्ये ओढा असायचा त्या ओढ्यावर आता सगळं आमच्या गावाचा ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला मला ते जल योजनेमध्ये फार मोठं पारितोषिक आम्हाला मिळालं जलसिंचन करण्यामध्ये बरेच पाट वगैरे बऱ्याच योजना केल्या आमच्या लहानपणी मला आठवतं मी 4थीला होतो तेव्हा गावाच्या ओढ्याला पूर आला मग सगळ्या गावातल्या लोकांनी अशी साखळी केली हातात असे हातात घालायचे आणि मग पोरांना 2 साखळ्या करायच्या पोरांना मधून त्यांनी काढायचं आठवते गावाला पूर यायची पूर्वीच्या काळामध्ये तर तो ओढ्याच्या जवळ यायला लागला आता तुम्हाला माहिती ओढा नदी घाट आणि आमोसेची रात्र म्हणलं काय असतं तुम्ही सगळे शंकराचे भक्त आहात अमावस्या म्हटलं तर काही विषयच नाही अमावस्या आपली फार जवळची आहे की नाही त्याला भीती वाटायला लागली कसली समजून घ्या जसा जसा ओढा जवळ यायला लागला तसं तसं त्याला देवाची आठवण यायला लागली देव असतो बरं का आणि देवाला भूत घाबरतात आपल्या तर काय गळ्यात माळ नाही आता काय करायचं कीर्तनामध्ये सांगितलेलं होतं काय
हो भूत पिशाच निकट नहीं आवे हनुमान जो नाम सुनावे. हा किंवा राम नाव जर घेतलं तर राम नावाजवळ भूत राहत. हा बळे भूत बाधा भरी महाराज त्यांना राम नामाची सुरुवात केली. राम 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 जसा ओढा जवळ लागला राम 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 ओढ्यात आला राम 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 तुम्ही म्हणाला काय झालं म्हणायला अहो म्हणायला तेवढंच नामस्मरण होतं. हा राम 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 बघा पटापट म्हणता येते का राम 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 कोणाची आठवण आली तुम्हाला बाकी शब्द राम आला घेऊन करा राम आला घेऊन करा राम 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 म्हणायला लागला. जसा ओढा पार झाला राम 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 जरा लांब गेला राम राम घरी गेला लांब. पूर्वीचे महाराज सांगायचे महाराज आणि हे अशा नमुन्यांसाठी नाथ महाराजांनी सांगितलंय काय माय गेली होती हुतापाशी काय माय गेली होती हुतापाशी हरी नये मुखाची अरे मुढा पुढे आहे पुसता काय उत्तर देता किंवा जिव्हा नव्हे काळ सर्प आहे नामाविन रूप सर्पाची पीळ जिव्हा नव्हे काळ वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे मुली वा क्या बात आहे यांचं नाम मला झाली पाठ नाही तर फक्त ज्ञानोशेपणा झाली पाठ करतात परत बाकी काय येत नसते गड्याला काकड्याची त्याची गाठच नसते दोन प्रमाण पाठ करायचे तुमच्या गवळणी पाठ करायचे झाला काकडा सम्राट तीर्थावळी जर प्रमाण म्हणत होते खरं भाई महाराज प्रमाण कुठलं काढले म्हणतो ते मोबाईलवर सर्च करून येडं होऊन जाते तुम्ही अवघड आहे चला असू द्या म्हणजे अशा प्रकारे महाराज संतांनी तुम्हाला म्हणजे अगदी खालच्या पातळीवर समाजाला समजून सांगितलं किती सांगू तरी नाही कधी भक्तीची पुढे सिंदळीची रडती. मला सांगा खरं पाहता संत असे अपशब्द वापरतील का मग का वापरले तळपणीने वापरले महाराज. आणि एवढं सांगून सुद्धा काही सम्राट असे होते त्यांनी काय ऐकलं आणि सगळं करून जरी थकला माणूस शेवटी म्हणतो बाबा तुझ्या पाया पडतो तुझे पाय धरतो बाबा पण एवढं ऐक. तोच प्रकार संतांनी अवलंबला आणि शेवटी पाया पडून सर्व संत समाजाला विनंती करू लागले. अशाच प्रकारची एक विनंती त्याच्या पहिल्याच्या गाते श्रोते आणि पाहते बोला गाते श्रोते आणि पाहते चतुरा Bye.
पहिल्या चरणाला स्पर्श केलेला आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एक मोठ्या आनंदाने सर्वांनी भजन करूया. विठोबा टाळी वाजवा, नामस्मरण करा. जय हो. विठोबा पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुच्छते सोहम भावी आठ लोकांना विनंती केलेली आहे. आठ लोक कुठली कुठली 8 लोक आहेत ऐका. गाते श्रोते पाहते किती झाले. आता तुमचं काम आहे फटाफट सांगा, आपल्या वेळ कमी आहे. पुढे 4था चतुर, 5वा विनोदी, 6वा दुचिते, पुढे 7वा सोहमभावी आणि 8वा पूर्णज्ञ. या 8 जणांना ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली. आता विनंती करणारे सामान्य आहेत का? संत ज्ञानेश्वर महाराज ज्या संतांना सर्व संतांनी सगळ्यात मोठं मानलेलं आहे, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे पेठा स्नानदान गणेशनिष्ठा वैकुंठ वाटा संतने, असे जे ज्ञानेश्वर महाराज आहे ते आपल्यासारख्याला विनंती करतात. त्या ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणावं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा असं वर्णन करावं. त्या ज्ञानोबराने किती खाली आले, संत किती खाली उतरतात महाराज. सर्व संत विनवणी करून महाराज सांगतात, खरं पहा का संत मोठे का आपण मोठे, देव मोठा का संत मोठे. तसं तात्विक देव मोठा, पण तो देव सुद्धा संतांना मोठं म्हणतो. आणि त्या संतांनी आपल्याला विनंती करत तरी आपण ऐकायचं नाही. व्यावहारिक अर्थ जर पाहायला गेला, गाते म्हणजे अशी गाणारी माणसं, श्रोते म्हणजे तुम्ही जे ऐकणारी माणसं, पाहते म्हणजे पाहणारी माणसं. पाहायला काय लोक फार विचित्र आहेत. काही लोक कीर्तन पाहायला येतात, व कसा दिसतो, मला किती हात आहे, किती पाय आहे, पोट कसं काय, मला डाएटची गरज आहे का, साधारण वजन किती असेल, काय कुठले कुठले आलेले तरुण आहेत का, सुंदर दिसत आहेत, वाजत वा वा वा, फार बघणार आहेत महाराज. त्याच्यामुळे काय करायचं, रात्री झोपताना एक मंत्र म्हणायचा, काय, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे गुरुजींचं आमचं, नजर लागत नाही कोणाची. गुरुजी मला सांगायचे
हा आणि म्हणायचे फार तुला लय त्रास झाला ना पेन किलर आपण खातो ठीक आहे फारच लय त्रास झाला मग खा पण तरी सोपं काय करायचं म्हणजे औषध काय शिरलो पंढरी राया पाहे कृपा दृष्टी थोर झालो हिमपुटी तुझं वीर पांडुरंगा तुझ्या शिवाय राहिल्यामुळे मला शेण झाला बघा थोर झालो हिमपुटी तुझ्यामुळे ही ते तुझ्या शिवाय ही ते अवस्था झाली की मला त्यातून वाचव अशा प्रकारच्या गुरुजींचे आमचे बोल असते खूप आठवण येत मला सांगायला या भागात खूप कीर्तन केले महाराजांनी घाटकोपर वगैरे वगैरे खूप परिसरामध्ये कार्यक्रम केले पाहायला येतात लोक परसाला पुढे काही चतुर असतात चतुर म्हणजे काय कसा अभंग सोडवतोय बुवा बघू आता खंडुनी बुवा आणलाय आता कसा काय बघायला पाहिजे कसं आहे तरी पण मला फार बरं वाटलं हे सांप्रदायिकच मंडळी बरं का नाही काय काय ठिकाणी बोला पाळायचंच मागं असतं इथं आपल्याकडे कसं आहे पंजाब सिंध गुजरात मराठा असून सगळ्यांनी बोला उभंच केलेले पाडलं नाही अजून आता काय तर पडतोय मी असं भेटत आता नाही कुस्तीची दूध सांगण्याचा अर्थ इत्यर्थ सगळ्या यांच्यावरती असतं महाराज माणसं संप्रदाय सगळे होते एवढ्याच लोकांनी कीर्तन करायला मोठेपणा दिलाय तुमचं हे लक्षात ठेवा एकाचं ऐकावं आपल्यासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही येडे करू नका कुठेही जाऊ नका कुठं ऐकतो महाराज एकटं तर सांगा एवढी माणसं त्याला सांगतात कुठं नाही जेवढी नम्रता आपल्या संप्रदायाने पुढंच नाही हे शिका इथून ही काही वेळी माणसं वाटत या माझ्यापेक्षा ज्ञानी असतील महाराज पण तरी ऐकताय आणि मला साथ देत आहे एवढं मोठं पण कुठे मिळायचं पोरं बापाचे ऐकणं झाले महाराज ते फक्त संप्रदायामध्ये ते फक्त संप्रदायामध्ये आणि एवढ्या मोठ्या संप्रदायामध्ये आपण किती भाग्याची गोष्ट आहे चतुर लोक असतात काहीतरी बघायला येतात आपण सोडवला का नाही काय मात आला का नाही विठोवर पाय केलं का नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम केलं का नाही कुठल्या फळावरचा असेल काय असेल पाकिट किती घेतलं असेल त्याचा नंबर घ्यायला पाहिजे दोन चार असे महाराज तुमचं कार्ड आहे का महाराज तुमची युट्यूब वरती क्लिप दिसत नाही मग तुम्हाला आम्ही तारखे कशा द्यायच्या बाबा नको देऊ भरपूर भेटतात महाराज आपलं युट्यूब वाला महाराजच नाही तुम्हाला युट्यूब वाले आवडतं त्याला पाकिट वाले आवडतं ते मला काय करायचं हा ते काय बोलतात मूल देऊन या विकत घेतली पाप असा प्रकार आहे पुण्यात्मक पाप आहे हा क्या बात संयम आहे तुमच्याकडे नाही तर दीर्घ तिकडं आणि तकडा इकडं संयमी आहे संयमी खूप सुंदर आहे आणि मला काजळी अन्नाची आठवण झाली छान आहे सुंदर आहे चतुर विनोदी काही लोक कॉमेडी किती करतात ते म्हणजे मनात इंदुरीकर महाराजांना घेऊनच आलेले असतात ती तुलनाच करत असतात नाही इंदुरीकर ठाकरे समजलं तोडत नाही बघण्याला विनोदी काही नाही विनोद हवा असतो काही दुचिती असतात फार वैतागलेले असतात लोकांना कुठं जाता जागा नाही माझा बसा पण जेवायचं भेटून दुचिती असतात चित्त भरलेलं असते परेशान झालेले असतात घरातून काढून जा इकडे म्हणतात सुटतात काही कटकड दुचिती असते हा तुला विनोदी दिसते पुढे काय सोहम भावी महाराज भक्तीमध्ये अधिकारला प्राप्त झालेले असतात हो तो हा विठ्ठल भगवंताचं नाम रूप लगेच हृदयात तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या विठ्ठल दिसला पाहिजे माऊलीचं नाव घ्या समाधी समोर आली पाहिजे तुकोबारायांचं नाव घ्या मला तुकोबारायांची मूर्ती समोर आली पाहिजे अजान वृक्ष म्हटलं तर अजान वृक्ष समोर आला पाहिजे पिंपळ म्हटलं तर सोन्याचा पिंपळ समोर आला पाहिजे महाराज कळस म्हटलं तर कळस सांगताना दिसलाच पाहिजे हे होत असेल कृपा आहे आपण उगाच बाबा बुवा बाईच्या नादी लागतो हे होतंय ना मला हे प्रत्यक्ष प्रमाणे काय कोणाला विचारू नका माझं कसं काय चाललंय माझं परमार्थ बरोबर आहे का माझं तुम्हाला हे दिसतंय की नाही नसेल दिसत तर यासाठी प्रयत्न करा हे दिसलं पाहिजे हे दिसलं तुम्ही जिंकलात कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही तुम्हाला कोणाची गरज नाही आणि लोकांना बोलत सांगा भेटू पण नका आज सांगितलं आपल्या गुरुशी बोला कोणाशी बोला स्वहम भाविक काही काही पुरज्ञान आहेत पूर्ण ज्ञान आहेत जसं आता ही काय तरी मंडळी आहे ते पक्वाजी आहेत यांनी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये देहू तीर्थक्षेत्रामध्ये अन्य तीर्थक्षेत्रामध्ये गुरुग्रही राहून साधना केली ज्ञान पूर्ण प्राप्त आहे तरी सुद्धा अशा लोकांना माऊलीने विनंती केली आता ऐका हा झाला व्यावहारिक अर्थ आता तात्विक अर्थ असा आहे गाणारे कोण आहे चहुवेदी जान साई शास्त्री अठराही पुराण मला काही 28 जणांनी देवाला गायलं कुठल्या देवाला जो 28 युगे विठ्ठल उभा आहे त्या देवाची गाते श्रोते कोण महाराज दोन श्रोते सांगितले श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याची आणि दुसरी श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्त्यजी दुसरा ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने सांगितले तत्वज्ञान गीता हृदयामध्ये पसवले महाराज हा दुसरा श्रोता दोन श्रोते
हमें कभी कभी श्रोते मिलते, महाराज म्हणायचे, तो कभी कभी सोते मिलते। सोते में भी दो प्रकार है, एक उभे सोते हैं और एक आड़वे सोते हैं। जो आड़वे सोते हैं वो बोलते हैं महाराज सही बता, महाराज बिल्कुल सही जा रहे हैं, और जो उभे सोते हैं बोलते हैं महाराज यहाँ पे आगे बढ़ो, महाराज यहाँ पे आगे बढ़ो, महाराज यहाँ पे आगे बढ़ो। माझा फेटा पक्का आहे, कोणी म्हणत होतं फेटा पडायला बसला। सांगण्याचा अर्थ श्रोते कोण, अर्जुन आणि परीक्षित। चला पाहते, पाहणारा कोण आहे, शेषाने 1000 डोळ्याने देवाला पाहिलं, आणि देवाला पाहिलं देवाचं वर्णन करू नये सांगितलं। मग काय झालं, जीवा चिरुनी पलंग झाला, शेष श्रुती प्रवर्तला, आणि जीवा चिरुनी पलंग झाला, आणि देवाला म्हणले देवा तुम्ही आता आमच्यावरती आसन ग्रहण करा। हा शेष पाहते, किंवा अजून कोण पाहते देवाला, लाजले गे माया आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, गेले द्वारके, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिके, ओवाळू मी गेले माये सखया माझारी, सखया माझारी, जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी। सगळं वर्णन ते कोणाचं वर्णन आहे, भक्ताने देवाला पाहिलं। आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे, पाहिला पाहिला भरपूर प्रमाणात ते पाहणारे भक्त आहेत, पाहणारे योगी आहेत, पाहणारे साधू संत आहेत देवाला। चतुर कोण, ब्रह्मदेव। आज जगामध्ये 600 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या महाराज, पण एकासारखे ऐका एकासारखे येत नाही महाराज, हा चतुर आहे, सगळ्यात चतुर ब्रह्मदेव। अहो एवढं चतुर आहे महाराज, त्यांना माहिती होतं उद्या आधार कार्डावर रेशन कार्ड चालणार आहे। अहो चेहरे बरोबर नाही सोडून द्या महाराज, आपले ठसे सुद्धा वेगळे, खरं का खोटे, काय काय एवढं चतुर कोणी मला सांगा। आपण म्हणतो माणूस चतुर हा शब्द स्वस्त नाही बरं का, चतुर हा ब्रह्मदेवाचा शब्द आहे, सगळ्यांचे ठसे सुद्धा वेगळे आहेत महाराज, नाहीतर आज रेशन कार्डाची आज रेशनची दुकानावरती पंचायत झाली असते। चतुर सगळ्यात ब्रह्मदेव चतुर आहे बरं का। चला विनोदी कोण, आमचे नारद महाराज विनोदी आहेत, नारद महाराजांचा अधिकार फार मोठा आहे। हा चौतोंड्याचा एक पुरणार्या, त्याने काय करायचं काम, कुतोली करूनी कोरे भांडवी, कुतोली करूनी म्हणजे काय, विनोद करायचा, लावालावी करून द्यायची आणि पोरं भांडवायची, पण हे का ते लिला होते त्यांच्या, काहीतरी बोध द्यायचा असतो त्या कारणाने। हा गंगा गौरी दोघी भांडवी, एकदम म्हणला नारद महाराज, सगळ्यांमध्ये भांडण लावली, पण शंकरामध्ये आणि पार्वतीमध्ये काय लावता नाही आलं महाराज, ते लावून दाखवल्याकडे त्यांना 3 वेळा लग्न करावं लागलं महाराज। आता तू आपल्याला एवढा वेळ नाही, गंगा गौरी दोघी भांडवी। हा आपले विनोदी कोण, नारद महाराज। पुढे काय, दुच्चिते, दुच्चिते कोण, व्यास महाराज। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंद पत्र नेत्र, येन त्वया भारत त्रैल पूर्ण, प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप। ज्या व्यासाने सगळ्या शास्त्रांची निर्मिती केली, त्या शास्त्रांना सगळी शास्त्र तयार केल्यानंतर चित्तामध्ये उद्विग्नता झाली, समाधान वाटेना, मग आता काय करू म्हणते श्रीमद भागवत महापुराण दुश्चित झाले, दुश्चित झाले, व्यासाची दुश्चित। बरं पुढे चला, सोहम भावी, ज्यांनी देवाला प्राप्त करून घेतले, साधू संत ज्ञानोबर आणि शेवटचा वर्ग सांगितलं 8वा, पूर्ण ज्ञानी। पूर्ण ज्ञानी कोण, हरीशी जाणोनी हरीची झाली, हरीशी जाणोनी हरीची झाली, हरीशी जाणोनी हरीची झाली, याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरीची झाली। ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केलेली आहे, काय बोलतात, करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण जगन प्रमाण जाणतो, जाणोनी भक्ता, भक्ताचा अंतकरण जाणतो, न सांगता तुहा बरो येते अंत। हो सगळं त्याला कळतं बरं का भक्ताचं काय येते। जाणोनी भक्ता भवलक्षण, भव म्हणजे काय, संसार, माझ्या भक्ताला संसाराचं जाम काय सांगतो, जगन प्रमाण जावितो, भवसागर तरता, कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा कटी, दोन्ही प्रकारे अर्थ घेता येतो। अधिकारी महाराज सांगतात देवाच्या कटेवर हात सांगण्यासाठी, माझ्याकडे आला ना तुला एवढंच संसार सागर आहे, तुझे कमरे एवढं म्हण किंवा माझ्या कमरे एवढं म्हण, पण तेवढंच आहे, तू अख्खा
शंकराचार्य वर्णन करतात प्रमाणं भवा भेद धर्मामकाना हा भरपूर प्रमाण आहे अशा प्रकारे जगाला प्रमाण पूर्ण भगवंत सगळ्या जगाला प्रमाण दाखवतो बरं हा देव आला कुठून पुंडलिकाच्या भावार्थ कुकुळी हुनी झाला एकदा निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे पुंडलिक महाराजांचं उत्पादन करा दे पण निमित्त कारण जे आहे ते आई साहेब रुक्मिणी माता या दिग्निर्माणात रुतून बसलेल्या होत्या काय काळजी करू नका महाराज मी स्वाभिमानाने माझ्या बायकोला कुठे पण घेऊन जातो त्याचं कारण आहे कारण आपली परंपरा तिथे तुम्ही देवाचे जेवढे अवतार झाले तिथे अगोदर बायको येईल मग देव हो रावणाने अगोदर देवाला नेलं का सीतेला नेलं कोणाला नेलं सीतेला नेलं ना सीतामाई अगोदर लंकेला गेल्या का देव गेले सीतामाई गेले आणि मग देव गेले सीतामाई गेल्या आणि मग देव तसंच आहे म्हणा त्यामुळे बिंदास घेऊन जाते ती परंपरा तिथून आहे लेडीज फर्स्ट एवढंच आताची लोक श्रेय घेतात सगळं आपल्या पुराचं सापडतंय महाराज सगळं आपल्याकडेच आहे उगा हे लोक यांच्या वेस्टर्न कल्चरचं नाव तरी ठरवायला लागले बाकी सगळं आपल्याकडे इव्हन ऍटम अणुचा शोध सुद्धा आपल्या महर्षी कणाद ऋषींनी लावलेला आहे जो सीबीएसई बोर्ड मध्ये शिकवला जातो दुर्दैव महाराष्ट्र बोर्ड शिकवला जातो तिथे उगाच दुसऱ्याच्याच नावावरती थेऱ्या खपवल्या जातात जॉन डाल्टन थिअरी जे थॉम्सन थिअरी रुदरफोर्ड थिअरी अरे महर्षी कणाद आमचे त्यांचं सांगा त्यांनी सांगितलं परमाणु म्हणजे काय वेदांचं वर्णन आहे ते सांगा हे सगळे शोध आपल्या हातात पुंडलिकाच्या भावार्था गोकुळा होऊन झाला इतका निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आपण आणि महाराज ठीक आहे त्या सगळ्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली देव कुठून आला हे सांगितलं पण नामरूपी अनुसंधान कसं करायचं याचा विधी शेवटच्या चरणात मी माझे आदी तुझे मी माझे आदी तुझे आणि माझे आणि तुझे मी माझे आणि तुझे Bye.
प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव बळे फळती बिजे बापर कुमा देवी विठ्ठली. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी माझं तुझं असं कुठल्याही प्रकारचं ओझं मनावर ठेवू नका, सगळा भार देवावर घाला, भाव धरा, भावाच्या बळानेच परमार्थामधली बीज आणि फळ हरीचे नाम या न्यायाने तुम्हाला परमार्थाचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि काय फळ असेल बरं परमार्थाचं? बाप रखमा देवीवरू विठ्ठली. या विठ्ठलाचं नामस्मरण त्याची आवड तुमच्या अंतःकरणामध्ये तयार होईल, अशा प्रकारचं फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात एवढे जरी अधिकारी असले तरी नामस्मरण त्यांना सुद्धा चुकलेलं नाही. तुम्ही मुक्त जरी झालात तरी तुम्हाला नामस्मरण करायला पाहिजे. कारण खरं पाहता म्हणूनच आमचे संत ज्ञान मुक्ती मोक्ष याची अपेक्षा करत नाहीत. ते प्राप्त जरी झालं मुक्ती आम्हा घरी मोक्ष आम्हा घरी कामारी येत असे का म्हणतात? कारण ज्ञानेश्वर भक्ती करणारे आपले संत समुदाय सगळं आहे. सगळं लोक आहे, संत समागम आहे. आज ज्ञानोत्तर भक्ती करणार आहे ती आपल्याकडून घडावी अशा प्रकारचं विनवणी, अशा प्रकारची विनंती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत अभंगात करतात. 1-2 मिनिटं रामदेव जनाबाई भजन करू आणि झालेली सेवा भगवान शंभू महादेव आणि सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करू. जन्मतेची पांडुरंगे जिवेवरी लिहिले शतकोटी प्रमाण कवित्व हे रचिले. जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया
आरती कुवाळिता चित्त पालटे खाया जावया भक्ती सुख पांडुरंग अवतार करोनिया तीर्थ विषय केला जगाचा उद्धार जय जगाजी भक्तराया जीवलगा नामया आरती कुवाळिता चित्त पालटे खाया प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस केले हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती उवाळिता चित्त पालटे काया समाधी महाद्वारी श्री विठ्ठल चरणी आरती उवाळितो परिसा कर जोडोनी जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती उवाळिता चित्त पालटे नामदेव धनावाई नामदेव सर्वांनी आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याची चिंता निश्चितपणे मला बाळगली पाहिजे. कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, देवाचं नाम धारण करा, कुणाचं वाईट करू नका, खरं बोला. दिवसातून जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करत जा. सगळ्यांमध्ये परमात्म्याला पहा, सगळ्यांशी प्रेमाने वागा. नक्कीच आपल्याला या जन्मामध्ये भगवंताची कधी करायची करणार नाही. आपल्या या सप्ताहाला माझ्याकडून अनंत आनंद शुभेच्छा असतील. कुठल्या प्रकारची तुम्हाला काही सहकार्याची काही भावना माझ्याकडे असेल, काही अपेक्षित असेल, तसंही आपण सांगावं. फुलला फुलाची पाकळी जे काही मला जमेल त्या प्रकारचं सहकार्य नक्कीच केलं जाईल. धर्ममंडपामध्ये उपस्थित असणारे माणसं त्यांनाही काही कुठल्याही प्रकारची धर्मासाठी किंबहुना नामसत्तासाठी वारकरी संप्रदायाशी संबंधित कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करण्याची अपेक्षा असेल आणि पैसा ही जर प्रमुख अडचण असेल तर वक्ता म्हणून मी तुम्हाला सहकार्य करेन. मी पैसा दिला असं बघू नका माझ्याकडे. आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता फक्त सेवा म्हणून आपण करत असतो. 10 श्रीमद भागवताचे कार्यक्रम आपण केलेले आहेत. श्रीमद भागवत कथा असतील, रामायण कथा असतील, देव भागवत कथा असतील. मी फार मोठं असं काही नाही, पण त्या निमित्ताने माझी काहीतरी संत अक्षरांची सेवा घडते, वाङ्मयाची सेवा घडते, ग्रंथाची सेवा घडते. याच उद्देशाने सांगतो होत नाही. 8 एकच माझ्यानुसार करावं लागेल, वेळेनुसार. कारण मी ड्युटीवाला माणूस आहे, सुट्टी नसते.
जी सुट्टी असेल तसे अरेंजमेंट करून आपण करू शकतो. फार जास्त काही वेळ देता येत नाही. झालेली वेळ व्यक्त सगळा मौलिक आपण करतो. आपण सर्वांनी खूप छान साथ दिली. आपलाही या ठिकाणी ऋणनिर्देश करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कळविन कळेजा धर्म ऐका सांगतो विवर माझ्या विठोबाचे नाम विठ्ठल जय जय विठ्ठल.